तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिवस आहे। स्वातंत्र्य दिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खूप साऱ्या शुभेच्छा। मित्रांनो, आज आपण या दिवशी आलो आहे सिंहगड किल्ल्यावरती। आता जवळजवळ आम्ही पोचलोच आहे। ब्लॉग आता इथून स्टार्ट केला, खूप उशीर झाला स्टार्ट करायला। आजचा सिंहगड किल्ला म्हणजे एक नरवीर तानाजी मालुसरे यांनी, आता त्याचा इतिहास खूप मोठा, मी वर गेला तुम्हाला काय ते सांगल, पण आता ब्लॉग स्टार्ट करतो। तुम्ही जर्नी पहा घाटातली तरी पण, चला निघूया। मित्रांनो, सकाळी लवकर उठून नाश्ता न करता आम्ही जर्नी स्टार्ट केली होती आणि जवळजवळ 100 किलोमीटर प्रवास केल्यानंतर सिंहगडाच्या जवळ पोचल्यावर अशी कडकडून भूक लागल्यामुळं आम्ही घाटात असणाऱ्या ऑस्करवाडी मिसळ या ठिकाणी थांबलो आणि तेथे आम्ही 2 मिसळ ऑर्डर केल्या आणि त्यांनी आम्हाला मिसळमध्ये काय आयटम दिले होते, त्यामध्ये ताक, कांदा, मटकी आणि शेव इत्यादी आयटम दिले होते। आम्ही पोट भरून नाश्ता केला। इथून बघा, या मार्गे आले ना तुम्ही, इथून एक चेकपोस्ट आहे। ह्या मार्गे आले तुम्ही शिवापूर मार्गे येता आणि सरळ जातो तो रस्ता डायरेक्ट खडकवासला आणि समोर जातो आपला डायरेक्ट सिंहगडावरती। मित्रांनो, सरळ तुम्ही वरती चालत आले ना, तुम्हाला राईट साईडला आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांची समाधी पण इथे आढळते तुम्हाला। मी दाखवतो, आता धुक्यामुळे जास्त तुम्हाला दाखवता येत नाही, पण ज्या ज्या ठिकाणी जाणार आहे ते जे ठिकाण तुम्हाला व्यवस्थित दाखवतो मी, बघून घ्या, कारण भरपूर धुकं आहे, तुम्ही बघू शकता, पुढचं काहीच दिसत नाही।
मित्रांनो हे बघा इथं आता छत्रपती राजाराम महाराजांची यांची समाधी इथे आणि ऍक्च्युली काय आहे, धुक्यामध्ये काहीच दिसत नाहीये तुम्हाला दाखवायसारखं काय नाही, पण जवळ जाऊन तुम्हाला मी नक्की दाखवेल. सह्यागिरीचा पत्तर फोडून जन्म आला लावा तू निधडी छाती कोट स्वराच्या शिवशंभूचा छावा तू गंभीर तू रवीर तू सम्रागणी शाती. मित्रांनो सिंहगडावर फिरतोय, फिरून पुढे जायचंय. लास्ट टाइम आलो होतो आम्ही उन्हाळ्यामध्ये, पण तेव्हा भरपूर फिरलो वगैरे होतं, तेव्हा समजत होतं ना कुठे जायचं. आता कुठे चाललोय समजा ना. महाराजांची समाधी बघितली, राजाराम महाराजांची. आता आम्ही तसेच पुढे चाललो या. पुढे बहुतेक आहे ना कडेकोट आहे तिथे, म्हणजे तानाजी मालुसरे आणि त्यांचे जे सवंगडी होते का, जे दोरीने वर चढून आलते, त्या ठिकाणी चाललोय. ते ठिकाण तुम्हाला दाखवतो. पाऊस थोडा उघडलाय, पण धुके बघा तुम्ही, काही दिसत नाही मित्रांनो, काहीच. ओनली मी एकटा दिसतोय. फोटो काढलाय मित्रांनो, कसं वाटतं भाव? एक नंबर ना. स्वर्गात आल्यासारखं वाटतं. स्वर्ग सह्याद्री म्हणजे स्वर्ग. आत्ताच 2 दिवसापूर्वी हरिश्चंद्रगड केला. आपल्याला आता कौसुबाईचं शिखर करायचे झाले. आपले गड किल्ले झाले, भरपूर झाले. गड किल्ल्यांवर आलं एक मन असं प्रसन्न होतं, असं वाटतं. एक त्या काळातली फिलिंग्स येते गड किल्ल्यांवर आलं. मित्रांनो या ठिकाणी बघा, या ठिकाणी तानाजी कडा म्हणजे तानाजी मालुसरे आणि त्यांचे सवंगडी आहे ना, ज्या ठिकाणाहून वरती चढले होते तो काढा. तिथे मी तुम्हाला तिकडून दाखवतो तो काढा. एक मिनिट. जसं की तुम्ही सरळ पुढे येतात, ज्या बाजूने आपण स्टार्ट आम्ही केलंय, राजाराम महाराजांची समाधी आहे का, त्या बाजूने आम्ही स्टार्ट केलं ते फिरायला. तिकडून आम्ही कलावंती बुरुज आणि तानाजी कडा घेऊन आता पुढे आलोय. आम्ही कल्याण दरवाजाकडे चाललो होतो. त्या खाली एक बुरुज आहे, माहीत नाही जिथून ज्या बुरुजावर जातोय आम्ही तिथून थोडं अवघड पॅच आहे, तिथून जरा सांभाळून जावं. मी तुम्हाला दाखवतो पॅच. मित्रांनो जरा इथून सांभाळून, कारण रिस्की पॅच आहे, खाली डायरेक्ट दरी या, त्याच्यामुळं इथून जरा सांभाळून जावा. कारण भरपूर स्लिपरी झालेली ही, आणि प्रॉपर तुम्ही जर ट्रेकिंगला येत असाल तर प्रॉपर ग्रिपचे शूज घेऊन या. मित्रांनो हा बघा, खूप डेंजरस पॅच आहे. दमाने घेऊ, खूप डेंजर पॅच आहे. जरा दमाने उचला. या साईडला बुरुज आहे आणि पूर्ण दगडी असे ही झाले, लूज झालेली दगड पूर्ण. हा तो बुरुज आहे. मित्रांनो आत्ता म्हणजे गडावरती एवढा पाऊस वगैरे नाहीये, पण कसं आहे धुकं भरपूर आहे आणि गर्दी पण भरपूर आहे. लोक एन्जॉय करतात, काही लोक फिरण्यासाठी पण येतात. एकंदरीत या गडाचा इतिहास सांगायचा म्हटलं तर, जेव्हा मिर्झाराजे देशमुख आपल्या स्वराज्यावर स्वारी करून आलता त्यावेळेस एक सर्वात मोठा तळ झालता, पुरंदरचा तळ म्हणून, जो पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी झाला होता तळ. या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी माघार घेण्याचे ठरवले आणि या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे देशमुख यांना 23 किल्ले दिले. ज्या तहानुसार, ज्या नियमानुसार जा तळ झालता त्या 23 किल्ले दिलते. त्याच 23 किल्ल्यांमध्ये हा कोंढाणा किल्ला सुद्धा होता. त्यानंतर 3.5 वर्ष महाराज शांत बसले आणि कमबॅक काय असतो हे महाराजांनी दाखवून दिले. त्यानंतर 3.5 वर्षांनी महाराजांनी पहिला कोंढाणा सर केला आणि कोंढाणा सर करताना तानाजी मालुसरे वीरमरण पावले होते. कोंढाण्याचं युद्ध भरपूर मोठा इतिहास आहे. तुम्हाला आता फक्त गडावरचे जे जे थोडे स्पॉट आहेत, जे दरवाजे झाले, बुरुज झाले, याची माहिती देतो.
भावा मज्जा येते का नाही? खूप खूप मज्जा भरपूर येते, पण एक गड किल्ला येण्याचं समाधान, एक फिलिंग्स वेगळीच राहते मित्रांनो. कधी पण आले मान्सून मध्ये आपण जरा प्रॉपर शूज घेऊन या, ट्रेकिंगचे शूज वगैरे घेऊन या, कारण स्लीप भरपूर होते शूज हे. भावा एक घोषणा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव. मित्रांनो तुम्हाला दिसत असं नाही बघा, दुःख सरकले आता थोडं बरं का. इथे तानाजी कडा आहे समोर, इथे माझं बोर्ड दिसते का, इथे तानाजी कडा म्हणजे ज्या ठिकाणी तानाजी मालुसरे हे सगळे सवंगडे घेऊन वरती चढले होते, तो कडा आहे तिथे. आणि ह्या साईडला कल्याण दरवाजा येतो. या ठिकाणी जर अवघड प्यायचं, या ठिकाणी जपून चाला, कारण लास्टचा बुरुज आहे. या बुरुजांवरती जाताना तुम्हाला जास्त शेवाळे वगैरे झालेत आणि शूज आहे का स्लिप होतात. प्रॉपर ग्रिपचे शूज असेल तर तिथून जावा, नाही तर तुम्ही तिथून डायरेक्ट कल्याण दरवाजाकडे गेले तरी चालेल. इथून जरा जपून चाला. तुम्ही ह्या साईडून आला, या साईड वरून आला तर तुम्हाला डायरेक्ट फर्स्ट टाइम तुम्हाला कल्याण दरवाजा लागतो. हा कल्याण दरवाजा इथं सरळ तुम्ही खाली गेले ना, कल्याण दरवाजा तुम्हाला लागेल. आणि इकडे ह्या साईडला एक बुरुज दिलेला आहे, इकडे बुरुज आहे, तुम्ही तिकडून पण येऊ शकता आणि ह्या साईड इकडून पण येऊ शकता असं डायरेक्ट. गडावरती मेन स्पॉट आहे कल्याण दरवाजा, तानाजी कडा, आणि जे तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि राजाराम महाराजांची समाधी, मेन स्पॉट आहे. या ठिकाणी भरपूर गर्दी राहते. म्हणून गड किल्ल्यावर येण्याचं कारण म्हणजे एक चांगली फिलिंग्स आणि एक नवीन ऊर्जा मिळते गड किल्ल्यावर आल्यावर. त्यासाठी आपण गड किल्ल्यावर फिरण्यासाठी येतो. जसं की तुम्ही कल्याण दरवाजाकडून पुढे येता चालत किंवा तानाजी मालुसरे स्मारकाकडून इकडे येतात, तुम्हाला इथे पुढे 2 पाण्याची टाकी लागतात. मी तुम्हाला दाखवतो. इथे 2 पाण्याची टाकी लागतात. ही एक छोटंसं टाक आहे पाण्याचं आणि एक मोठं टाक आहे एक पाण्याचं. असे 2 पाण्याची टाकी लागतात आणि इथूनच वरती परत आपल्याला त्या स्मारकाकडे जायचं. किल्ले मित्रांनो, जसं की तुम्ही तानाजी मालुसरेंच्या समाधीपासून वरती येता त्यावेळेस तुम्हाला इथे कोंडाणेश्वर मंदिर लागतं. हे पुरातन कालीन आहे, यादवांच्या काळातील मंदिर आहे. म्हणजे ज्यावेळेस गडाची बांधणी झाली होती त्यावेळेसचं मंदिर आहे. पाहू शकता. जी माहिती पण इथे दिली मी तुम्हाला दाखवतो. पूर्ण पण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे.
मित्रांनो हे बघा, जे नरवीर तानाजी मालुसरे यांनी ज्या ठिकाणी हात गमावला ती जागा आहे इथली, तुम्हाला मी दाखवतो. चलो चलो कुछ नहीं है, हे बघा, म्हणजे खूप लढवता एक हात त्यांचा तुटला होता, या ठिकाणीच तुटला होता. मित्रांनो आता आलो या गड उतरून खाली आलोय आणि पार्किंग मध्ये. आता बघा सकाळी एवढी गर्दी होती, आता पूर्ण गर्दी मोकळी झाली, कारण 6 वाजलेपर्यंत गड एक सकाळी 9 ते 6 वाजलेपर्यंत गडावरती येण्याचा टाइम आहे आणि सगळं बंद झालं, पूर्ण काय दिसत नाही. इकडे गड आहे, काही दिसत नाही. आम्ही पार्किंगच्या लास्ट पॉईंटला काय दिसत नाही त्याच्यामुळं, आणि वरती भरपूर पाऊस आणि धुकं भरपूर वगैरे येतं, त्याच्यामुळे जरा जपून या, पावसाळ्यात न येता. आणि शक्यतो करून विकेंडला यूज नका, भरपूर गर्दी राहते. तर चला आपण पुढे निघूया, आता आपल्या परतीचा प्रवास चालू होतोय, बघू. कोणता किल्ला